कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी काजल। नमस्कार, मी अंकुर। अधिक मासाची आपण पोथी वाचतोय, तर आजचा आपला 7वा अध्याय आहे। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून, ऐसे वर्णन झाले। पुढे कथा वर्तली कैसी, सांगतोय का एक चित्तेसी। आदि कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढ धन्व्यासी सांगत, राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकूनी तोषला भगवान। मेघ गंभीर वाचे तक्षण तया प्रती बोलत। मागच्या अध्यायात आपण बघितलं होतं की जो सुदेव नावाचा जो ब्राह्मण आहे त्याने अतिशय कठोर तपश्चर्या करण्याचं ठरवलं आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याला श्रीहरी म्हणजे अर्थात विष्णू भगवान प्रसन्न झाले, त्याच्या समोर येऊन उभे ठाकलेले आहे। त्यांचं मनमोहक रूप पाहून त्याने त्यांना नमस्कार केलाय, आशीर्वाद मागितलाय आणि इथून पुढच्या अध्यायामध्ये त्यांचा संवाद आपल्याला बघायला मिळणार आहे। का सुदेवा त्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम, पूर्वी ऐताहर्ष महत्कर्म केले नसे कोणीही। या तुझ्या अत्युग्र तपेसी प्रसन्न झालो असे तुझसी, तरी तू जे इच्छील अससी ते सर्वही सांग मज। भगवान विष्णू म्हणतात की अरे मी सुदेव ब्राह्मण, आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे। तू हे जे कठोर तपश्चर्या केली आहे त्याच्यावरून मी तुला काही ना काही आशीर्वाद देणार आहे, तर तुला काय हवंय तो वर माग। मागशील ते तुझं देऊन सर्व मनोरथ पुरविल, वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिदले। ऐसी हरीची ऐकून वाणी सुदेव म्हणे गा रमा जाना, दया सागर कैवल्य दाणी, जरी का प्रसन्न झालास। आणि मग त्यांनी म्हटलंय की देवा खूप छान झालं, मी माझी तपश्चर्या फळाला आली आणि मी स्वतःला धन्य समजतो की भगवंता तू आज प्रत्यक्ष माझ्या समोर उभा आहे। कितीतरी लोकांना हे शक्य होत नाही की भगवंताचं दर्शन काय, भगवंताचा निदान आवाज तरी ऐकू येईल, यासाठी सुद्धा कितीतरी जण झटत असतात। तरी माझ्या या तपश्चर्येवरती तुम्ही प्रसन्न झालात, मला फार आनंद झालाय। तरी तू मद सत्पुत्र देई, राज्याधिक अन्य नको काही, पुत्रे विण शून्य सर्वही, गृहादी नाही मज रुचत। ऐसे विप्राचे ऐकून भाषण श्रीहरी बोले तया लागून, अगावचा तनया विण घेई मागून पाहिजे ते, पुत्रा वाचून जे का आणिक अदेय तेही देईल सकळीक, विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियेले नसेची। मग त्याच्यावरती जो सुदेव नावाचा ब्राह्मण आहे त्यासाठी त्याने तपश्चर्या केली आहे की त्याला मूलबाळ नव्हतं, आणि त्यासाठीच त्याने तपश्चर्या केल्यावरती भगवान विष्णूंना हेच म्हटलं की देवा माझ्याकडे सगळं आहे, सुख आहे, मला चांगली बायको आहे, समाजात मान आहे, माझं श्रेष्ठत्व समाजामध्ये आहे, परंतु मला मूलबाळ नाही, पुत्र नाही, त्यामुळे माझं जीणं व्यर्थ आहे। तरी हे भगवंता तू माझ्यावरती दया कर आणि मला पुत्र हवायचा आशीर्वाद मला तू दे। त्यावरती विष्णू भगवान म्हणताय की तू पुत्राशिवाय सगळं काही माग, मुलगा मागू नको, कारण तुझ्या विधात्र्याने म्हणजे ज्या ब्रह्मदेवाने जेव्हा तुझ्यासाठी नशीब लिहिलंय त्याच्यामध्ये तुला पुत्र योग लिहिलेला नाहीये, तर तू पुत्राशिवाय दुसरं काही माग, मी सगळं काही द्यायला तुला तयार आहे। तव भाळीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात, तुझं पुत्र सुख सतजन्मात नाही ऐसे स्पष्ट असे, यास्तव तू न मागे नंदन, तुझं पुत्र सुख नाही जाण, ऐसे हरीचे वज्रासमान निष्ठुर वचन ऐकून या। मग त्याच्यावरती काय झालं की विष्णू भगवान म्हणताय की तुझे मी नशीब बघितलं आहे आणि तुझे ललाटीवरती जे अक्षर आहेत, भाळी अक्षर आहेत, ते मी वाचलेले आहे, त्याच्यात कुठेही पुत्रसुख इथून काय पुढच्या 7 जन्मातही तुझ्या लिहिलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही बदलाव करू शकत नाही। तो सुदेव द्विज तक्षणी विकळ झाला हृदय फुटोनी, विच्छिल्ल मुल्ल द्रुमावाणी पडला धरणी मूर्छित, ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन, मागुती किंचित धैर्य धरून पती सानिध्य बोलत। आणि मग हे सगळं झालंय, भगवंताचं हे बोलणं ऐकल्यावरती तिथे म्हटलंय की विच्छिन्न मूल द्रुमवाणी, म्हणजे असा वृक्ष की ज्याचं मूळ आपण काढून टाकलं तर तो जमिनीवरती उभा राहू शकेल का? तो कितीही जुना वृक्ष असला, डेरेदार मोठा वृक्ष असला, पण त्याचे मूळ आहेत म्हणून तो जमिनीवरती वरतीच उभा आहे। आणि जर मुळच जर काढून घेतले तर तो ज्याप्रमाणे कोसळतो त्याप्रमाणे हा ब्राह्मण तिथे कोसळला, त्याला अतिशय दुःख झालं आणि त्याने ते बायकोला कथन केलं की विष्णू भगवंतांनी आम्हाला पुत्र द्यायला नाही म्हटलंय। त्यावर बायको त्यांना म्हणजे ती ब्राह्मणी जी आहे ती त्यांना धीर देते, गौतमी त्यांना धीर देते। उठा उठा हो प्राणेश्वरा, व्यर्थ नका दुखवू स्वातरा, मम वाक्याचे स्मरण करा, पूर्वीच म्या कथिलेसे, जे जे कपाळी लिहिले विधाते, त्याची सुखासुख प्राप्त होते, मानव भोगीत पूर्वजिताते, हरी तेथे करील काय।
मुमुक्षुसी औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता, तैवीच अभाग्याचे सर्वता उद्योग निष्फळ होतात. जयाचे दैव अनुकूल नाही, तयाचे व्यर्थ होते सर्वही. यज्ञ तपदानादिकांहूनही श्री हरी सेवा श्रेष्ठ असे. मग त्यावरती बायको समजावून सांगते नवऱ्याला की हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर आपल्या नशिबात लिहिलेलं नसेल पुत्र सुख तर ते कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. शेवटी जसं त्यांनी उदाहरण दिलंय की एखादा जर अगदी मरणारच आहे आणि त्याला औषध देऊन काय फायदा आहे, तर त्याचप्रमाणे हे त्यांनी सांगितलंय की जर तुमच्या दैवामध्ये सुख नाही आहे तर तुम्ही जप दान धर्म या केलेल्या कृत्याचा फारसा काही उपयोग होत नाही, कारण तुमच्या ललाटीच ते लिहिलेलं नाहीये. ऐसे बोलती देव सकळ, परी तिजाहुनी दैव प्रबळ. सूर्यापुढे खद्योग विकळ, तैसी सेवा दैवापुढे. तस्मात सर्वत्रीच्या विश्वासात टाकून उठा हो प्राणेशा. एके दैवीचे ठेवा भरवसा, हरीचे प्रयोजन काय. ती म्हणते की आता फक्त देवावरती विश्वास ठेवा, तुम्ही उगाच विष्णूची एवढी आराधना केली, हरीवरती भरोसा ठेवून काही उपयोग नाहीये. आपल्या ललाटीच नाही लिहिल्या तर काय करणार. ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे एकूण भाषित, वैनतेय क्षोभे कापत विष्णूशी बोलत जाहला. देवा ही गौतमी अतिदीन शोकसागरी झाली निमग्न. तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासे. यासी नाही कोणी रक्षिता, याची असह्य दुःखावेस्ता. तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलासी. त्यावरती भगवान विष्णूंना तो म्हणतोय ब्राह्मण की हे देवादी देवा परमेश्वरा, तुला दिसतंय की ही गौतमी किती दीन झालेली आहे, किती तिला दुःख होतंय, मलाही दुःख होतंय, आणि तुझ्यासारखा परमेश्वर पुराण पुरुष इथे असताना तुझ्या समोर कोणी दुःखी आहे हे तुला कसं बरं बघवलं जात आहे. तू दीनबंधू दयासागर, स्वजना लागी भयंकर. भक्त दुःख सहिष्णू ईश्वर, ऐसा साचार असोनिया. आज तव दया काय झाली, ब्रह्मण्याताही कोठे लवपली. दीनबंधुता कैसी संपली, क्रूरता धरली कोठून. त्यावरती म्हणतायत की ते भगवान विष्णू, तुम्ही एवढी क्रूरता कुठून आणली. तुम्ही जर भक्त वत्सला दयाघन आहात, म्हणजे तुमच्या समोर येणाऱ्या कोणालाही भक्ताला तुम्ही तसं विमुख पाठवत नाही, त्याच्यावरती दया करता, चांगल्या प्रकारे त्याला वागणूक देता, तर आज तुमची दया कुठे संपलेली आहे. सायुज्यादी चतुर्विध मुक्ती, त्वभक्तांचे करतळी बसती. तथापि त्यागुणी तव भक्ती, मुक्तीस इच्छित नाहीत. तव भक्तांचे अग्रभागी, अष्टमहासिद्धी येऊनी वेगी. किकिरी परी सेवे लागी, तत्पर सदा राहतात. ऐसे तव भक्तीचे महात्म्य, सर्व विश्रुत असे उत्तम. तरी या विप्राचा पुत्र काम, पूर्वाया श्रम तुझ काय. पुत्रा वाचून सर्वही यासी, द्यावया उद्युक्त झालासी. तरी गजेंद्र दात्या पुरुषाशी, अंकुश देणार श्रम काय. जरी तू या विप्राच्या कामा, नाही पुरवले सर्वोत्तमा. तरी इतपर तत्वपाद पद्मा, कोणीच नाही सेविणार. त्यावरती भगवंताला विष्णूंना म्हणतोय तो ब्राह्मण की हे देवादी देवा, तू असं काय करतो. जर आपण उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी लिहिलंय की एखाद्याकडे एवढी ताकद आहे, एवढं त्याचं ऐपत आहे की तो एखादा हत्ती तुम्हाला भेट देऊ शकतो, तर त्या माणसाला अंकुश देणं काय कठीण आहे. अंकुश म्हणजे जो हत्तीच्या वरती माहूत बसलेला असतो, त्याच्या हातामध्ये अंकुश नावाचं ते शस्त्र असतं, तो त्या हत्तीच्या डोक्यावरती ठेवून त्या हत्तीला ऑपरेट करतो. म्हणजे एवढा अंकुशाने एवढा मोठा हत्ती ऑपरेट होतो. तर सांगायचं काय उद्देश की एवढा मोठा हत्ती द्यायची तुझी ऐपत असताना फक्त मी अंकुश म्हणजे छोटीशी तुम्हाला विनवणी केली आहे की मला पुत्र हवाय, ते तू का नाही मला देऊ शकत आहे. तर असं तो ब्राह्मण देवाला विनवणी करतो. आणि जर तू असं वागत राहिला तर तुझ्या नावाला बट्टा लागेल आणि तुझ्या पायांचं पूजन कोण बरं करेल की त्याने फक्त पुत्र मागितला होता पण भगवंत पुत्र पण देऊ शकला नाही, तर तू त्याचं कसं काय करणार आहेस देवा. आदृष्टी असेल त्याची मिळेल, ऐसे जरी प्रसिद्ध होईल. तरी मग तुझी भक्ती सकळ, लया जाईल निश्चये. करतू तू समर्थ, ऐसे सर्वत्र पाहे विश्रुत. परी ह्यासी न देती सुत, तरी ते आज नसतेल पई. जास्त देवा ऐसे न करी, ययासी पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना परविल्यास. गजेंद्रे करिता तुझा दावा, तया रक्षिले देवा. अनन्य शरण होताच ध्रुवा, अक्षय पद दिदलेस. त्यांनी सांगितलंय की अरे देवा, शरणागत मी तुला आलेलो आहे, आणि ज्याप्रमाणे तुम्हाला हत्ती आणि हत्तीची म्हणजे गजेंद्राची गोष्ट माहित असेल की जय विजय हे दोन ब्राह्मण होते आणि त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं, ते सतत भांडणं करायचे. म्हणून त्यांनी भांडणामध्ये एकमेकांना शाप दिला की पुढच्या जन्मामध्ये पहिल्यांदा शाप दिला की तू तलावाकाठी हत्ती होशील, आणि दुसऱ्याने म्हटलं तू त्या तलावामध्ये मगर होशील. आणि त्या पुढच्या खरोखर जन्मामध्ये त्यांनी मगर आणि हत्तीच्या रूपामध्ये तिथे जन्म घेतलेला आहे. तर मगरीची शक्ती जी असते ती हत्तीच्या 100 पट असते.
पण केव्हा, जर ती मगर पाण्यामध्ये असेल तेव्हाच. मगर पाण्यामध्ये होती, हत्ती सहज पाण्यामध्ये खेळायला, गजेंद्र पाण्यामध्ये खेळायला गेलेला असताना त्या मगरीने त्या हत्तीचा पाय धरला आणि त्याला पाण्यामध्ये ओढते आणि आतमध्ये खोल जलाशयामध्ये नेण्याचा त्या मगरीचा विचार आहे. हे बघत असताना त्या तलावाकाठी एक अशी फुलं उमललेली होती, कमळाची फुलं उमललेली होती. त्या गजेंद्राने म्हणजे त्या हत्तीने कमळाचं एक फुल तोडलं आणि विष्णूच्या दिशेने भगवंताचं नामस्मरण करून वर फेकलं की देवा आता तूच मला वाचवणार आहेस. तर त्यावेळेला भगवंत साक्षात विष्णू तिथे वैकुंठामध्ये विराजमान होते. त्यांना हे लगेच कळलं की आपला भक्त संकटामध्ये आहे. तर लक्ष्मीला पाय दाबत होती लक्ष्मी विष्णूंचे. त्यांनी लक्ष्मीला सांगितलं की तू सरक सरक बाजूला हो, मला जायचंय. लक्ष्मीने विचारलं की देवा तुम्ही कुठे चालले, कुठे चालले म्हटल्यावर त्यांनी फक्त हाथी असा शब्द उच्चारलाय. हाथी म्हणजे या हाथी दोनच शब्द आहे, हा आणि थी. हा शब्द लक्ष्मीने ऐकला आणि थी शब्द येईपर्यंत त्या तलावाच्या काठी विष्णू भगवान पोहोचले. म्हणजे काय तर गती असेल, मनोवेगा म्हणजे मनाच्या गतीपेक्षा जास्त गतीने भगवंत तिथे पोहोचले की हाथी असं म्हणेपर्यंत हा वैकुंठामध्ये थी जमिनीवरती इतक्या फास्ट तिथे पोहोचले. आणि त्यांनी त्या दोघांचा, हत्तीचा आणि त्या तिथे मगर जे आहे दोघांचा उद्धार केला आणि त्यांना सांगितलं की मागच्या जन्मात तुम्ही एकमेकांना शाप दिला होता, इथून पुढे मी तुम्हाला जय आणि विजय म्हणून माझ्या द्वारपाल म्हणून मी तुम्हाला बसवतो आहे. तर अशी ती स्टोरी आहे. तू देवा त्यांच्यावरती एवढी कृपा केलीस, माझ्यावरती का कृपा करत नाहीयेस. दुसरी गोष्ट सांगितली की ध्रुव तारा तुम्हाला माहितीये, ध्रुव बाळ तुम्हाला ती गोष्ट सगळ्यांनाच माहितीये की ती सावत्र आई असते आणि ती त्या राजाच्या मांडीवरती ध्रुवाला बघते आणि ती म्हणते की तू इथे बसायचं नाही, माझा मुलगा इथे बसणार आहे. तिथून तो मुलगा चिडतो ध्रुव बाळ आणि मग आईकडे येतो, सख्या आईकडे, आणि तिला सांगतो की आई असं असं झालं आणि मला असं एखादी जागा हवी आहे की जिथून मला कोणी उठवणार नाही, हलवणार नाही. तर तिथून तो जंगलामध्ये जातो आणि तपश्चर्या करतो. घोर तपश्चर्याने विष्णू भगवंत प्रसन्न करून घेतो आणि देवाकडनं अशी एक आकाशामध्ये जागा मिळवतो, ध्रुव तारा आपण ज्याला म्हणतो. की सगळे तारे जे असतात आकाशामध्ये, जे काय वरती तुम्ही बघता सगळे चांदण्या तुम्हाला दिसतात, त्या प्रत्येक चांदण्या हलत असतात. मात्र ध्रुव हा एकमेव तारा असतो ज्याचं स्थान अढळ आहे, तो तिथून हलत नाही. तो तुम्ही कुठल्याही वर्षाभरामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तो एकाच ठिकाणी असतो. त्या ध्रुव ताऱ्याला आपण तू भक्तेच्छा पूरक श्रीपती, एशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती, म्हणून पुत्रार्थी ही दंपती, तुझला शरण पातळी. आता उपेक्षा करशील तरी तव अपकीर्ती होईल परी, ऐसी वैनतयाची वैखरी, एकूण हरी बोलत. बा खगेंद्रा विनंता विनंदना, तुझ अंतरी आली करुणा, तरी ममाज्ञे या ब्राह्मणा, सत्वर देई हे पुत्र एक, ते हरीचे स्वानुकूल वचन, ऐकुनी हर्षला पन्नगाशना, सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला, म्हणे द्विजेंद्रा सप्त जन्मवरी, तुझ पुत्र सुख ना निर्धारी, ऐसे जे का बोलला हरी, ते सर्व यथार्थ असे, तथापि हरीने मज लागून आज्ञा पिले असे म्हणून, तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. त्यानंतर जेव्हा विष्णूंनी आज्ञा केली आपल्या गरुडाला की हे गरुड, या जो आहे ब्राह्मण, याला तू पुत्र प्रदान कर, त्याला आशीर्वाद दे की तुला मूल होईल म्हणून, त्या अनुषंगाने जो गरुड आहे त्याने आशीर्वाद दिला आहे की मला माहिती आहे हे ब्राह्मणा की तुला सप्तजन्म तुझ्या नशिबामध्ये पुत्र योग लिहिलेला नाहीये, तरी देखील मी माझ्या प्रभूंनी म्हणजेच भगवान विष्णूंनी सांगितलंय म्हणून मी तुला आशीर्वाद देतो की तुला पुत्र होईल. मदन श्रमसभूत ऐसा त्वरित, तुझला होईल एक सूत, तयाचीनी तू गौतमी सहित, सुपुत्रवान होशील पै, परी तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण, तथापि चित्ती विचार करून हरी भजन न सोडावे. श्री हरी चरणी जडली मती, म्हणून धन्य आहेस जगती, निष्काम किंवा सकाम ही भक्ती, हरीशी अतिप्रिय असे. गरुड म्हणतोय की हे ब्राह्मणा, तुला मी आशीर्वाद देतोय की तुला मुलगा होईल आणि तू आणि तुझी जी बायको आहे गौतमी, या दोघांना अतिशय आनंद होणार आहे आणि तुमच्या जीवनात मुलगा आल्यामुळे तुम्ही आई वडील होणार आहात. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये त्या मुलापासून अत्यंत दुःख भविष्य काळामध्ये लिहिलेलं आहे, ते देखील तू विसरू नको. परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. या प्रभूंच्या चरणी लीन राहा आणि हरिभक्ती सतत करत राहा. पांचभौतिक सर्व शरीर अळ्यावरचे जैसे नीर, की जल बुद्बुद्वत साचार, क्षणभंगुर असे पै, त्याचा न धरिता अभिमान, अंतरी चिंती हरीचे चरण, तो नर जगी सर्वमान्य आणि धन्य होय साचार. दुस्तर भव सागरातुनी तारील ऐसा ह्या त्रिभुवनी, शोधिता एक हरी वाचुनी,
इतर नाही कोणीच. पंचमहाभूताचं जे शरीर आपलं बनलेलं आहे ते अतिशय नश्वर शरीर आहे. गरुड म्हणतोय की तू त्या शरीराचा कसला भरोसा घेतो, ते अत्यंत नश्वर शरीर आहे आणि त्याचं दुःख तू करू नको. जसा पाण्यामध्ये बुडबुडा निर्माण होतो त्याप्रमाणे अगदी काही सेकंदात बुडबुडा नाहीसा देखील होतो. तसंच आपलं शरीर हे पृथ्वी तलावरती आहे आणि त्याला तारणहार करणारा कोण आहे तर भगवान श्री विष्णू आहेत, भगवान श्री पुरुषोत्तम भगवान आहे. तर आपण त्यांना शरण गेलं पाहिजे आणि तूही तेच कर आणि भगवंत म्हणजे ज्या हरीला नेहमी शरण राहा. हरीच्या कृपा लेशे करून मी तुझ पुत्र दिलेला जाण. आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. असो ऐसा गरुड मुखेसी वर देऊनी सुदेवासी मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला. त्यानंतर त्या गरुडाने सांगितलंय की तू त्या मुलाचा चांगला सांभाळ कर आणि हरीला विसरू नको आणि अतिशय प्रपंचामध्ये सगळ्या काही चांगल्या पद्धतीने प्रपंच कर. आणि असं करून गरुडावरती विष्णू भगवान बसलेले आहेत आणि आपल्या वैकुंठ लोकाला गेलेले आहेत. आणि इकडे तुम्ही आता पुढे ऐकालच की जो ब्राह्मण आहे सुदेव आणि त्याची पत्नी गौतमी हे सुद्धा आपल्या घराकडे आलेले आहेत. आणि सुदेवही स्वस्त्री सहित इष्टावर लाभताची त्वरित स्वगृहात जावनी पूर्ववत ग्राह्यस्थ भोगित आनंदे. पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिण. 9 मास होताची पूर्ण पुत्र रत्न प्रसवली. सुलक्षणे संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख गौतमीस झाला हरिक प्रसूती दुःख लोपले. त्यानंतर पुढे काय झालंय की जसं हे गौतमी आणि सुदेव हे आपल्या घरी आलेले आहेत आणि गृहस्थाश्रमामध्ये आचरण करत असताना अति आनंदाने त्यानंतर ती जी आहे गौतमी ती गर्भवती राहिलेली आहे आणि बरोबर 9 महिन्यानंतर तिला अतिशय उत्तम तेजस्वी सुंदर दिसणारा असा मुलगा प्राप्त झालाय. आणि त्या मुलाकडे पाहून तिला अति आनंद झालाय की इतक्या वर्षाची माझी प्रतीक्षा आता फळाला आली. आणि त्या ब्राह्मणाला देखील आनंद झाला की आपल्याला या भगवत कृपे करून पुत्ररत्न प्राप्त झालेले. सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारीला आता कर्म संस्कार वहिला संपादिला यथाविधी. सकळ द्विज वरा कारणे यथाशक्ती दिदली दाने. याच जना बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. त्यानंतर तिला इतका आनंद झाला की त्याने दान धर्म केला. वेगवेगळ्या लोकांना गरिबांना दान केलं, ब्राह्मणांना बोलवलं. जे सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर जातक कर्म हा एक प्रकारचा संस्कार आहे, तो संस्कार देखील तिथे पार पाडलेला आहे. ब्राह्मणांना वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आभूषण अन्नदान तिथे घडलेलं आहे आणि अतिशय अति उल्हासाने त्या मुलाचा जन्मोत्सव साजरा झालेला आहे. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणांकडून जातक वर्तविले तक्षण शुकदेव ऐसे नामाभिमान पुत्र लागून ठेवले. आणि त्या मुलाचं नाव त्यांनी बारसं केलं आणि बारसामध्ये त्या मुलाचं नाव ठेवलं शुकदेव. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्ष मास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण. तैसे तैसे सद्गुणगण अंगी भरत बाळकाचे. बाळक्रीडा अनेक रीती करीत असे दिवसा राती. पाहून या पिताचे चिती आनंद अति होत असे. आणि मग जसा जसा मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला, चंद्राच्या कलेप्रमाणे जसा तो मुलगा मोठा होतोय त्याप्रमाणे वेगवेगळे गुण तो आत्मसात करतोय. आणि ज्याप्रमाणे बालक सगळ्या गोष्टी कुतूहलाने बघतो आणि त्यातून नवीन नवीन शिकत असतो, त्या पद्धतीने तो जो शुकदेव हा मुलगा आहे तो अतिशय चांगला हुशार आहे बुद्धीने आणि तो वेगवेगळे शास्त्र शिकतोय, धर्मशास्त्र शिकतोय, वडिलांकडनं राजनीती शिकतोय. अशा सगळ्या गोष्टी तो त्या विद्येच्या स्वरूपामध्ये ग्राह्य करत करत हळूहळू मोठा होत चाललेला आहे. 80 वर्षे लोटली सात. 8वे वर्ष होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला. द्विजवरासी पाचारून आधी केले पुण्याहवाचन. सुमूर्ती यथाविधान मौंजी बंधन संपादिले. गायत्री मंत्र उपदेशिला सुखदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेज आगळा शोभू लागला तत्काळ. त्यानंतर बरोबर 7 वर्ष असे गेलेले आहेत आणि 8वं वर्ष लागल्याबरोबर आपण जसं म्हणतो की 8व्या वर्षी मुलाची मुंज करायला हवी, त्या संस्काराचाच तो एक भाग आहे. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे मुंज. तर 8व्या वर्षी मुंज करण्याचं ठरवलं सुदेवाने आणि शुकदेवाची मुंज अतिशय चांगल्या 2 विद्वान ब्राह्मणांना बोलवलंय आणि त्यांच्या गर्भी याची मुंज केलेली आहे. त्याच्या कानामध्ये वडील आपल्या मुलाच्या कानामध्ये मंत्र देत असतात, तिथून ते आपल्या वडील पहिले आपले गुरु होत असतात. असं मुंजीचा प्रकार उत्तमरित्या झाला. गायत्री मंत्राची दीक्षा त्याला दिली आणि शुकदेव त्या दिवसापासून ब्रह्मचारी म्हणून अतिशय तेजवान तेजपुंज जसं त्याची मुंज संस्कार त्याच्यावरती पार पडलाय, तो अतिशय सुरेख आणि तेजपुंज असा विद्वान दिसू लागलेला आहे.
मग माता पितरांसी वंदून आरंभिले वेदाध्ययन, स्वबुद्धीने गुरु लागून तोषवित सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार, परी केवळ बुद्धीचा सागर, गुरुने कथिता एकवार, पाठ होय तयासी. असे करुनी वेदाध्ययन, शास्त्रेही शिकला पूर्ण, स्वपुत्र झाला विद्वान, म्हणून सुखदेव आनंदला. त्यानंतर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की मुंज झाल्यानंतर गुरुगृही राहावं लागायचं. गुरुच्या घरी राहिल्यानंतर वेद अध्ययन करणे, वेद अध्ययन करत असताना गुरुंच्या सोबत त्या तिथे घर कामामध्ये मदत करणे, जे लागेल ते गुरुंच्या चरणाशी लीन राहणे, अशा पद्धतीने आपला भारतीय संस्कृती चालायची. तेव्हा काही शाळा नव्हती, कॉलेज नव्हते की आपण 3 वर्षाचा 4 वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये टाकला. त्यामुळे ती संस्कृतीच वेगळी होती. त्या अनुसरून मुंज झाल्यावरती त्या मुलाने वेदाध्ययन गुरुंकडे करण्यासाठी सुरू केलं. 8 वर्षाचा कोवळा पोरगा आहे, पण त्याची बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे की अगदी म्हणजे एकदा गुरूंनी शिकवलं की त्याला ते लगेच तोंडपाठ व्हायचं. त्याची विद्या पाहून गुरु देखील त्याच्यावरती खुश होते. आणि आपणा धन्य मानित, सुखे वर्तता पुत्रा सहित, एकदा तयाचे सज्ञाप्रत देवल मुनी पातला. तया पाता सुदैवे तक्षण, प्रेमे केले साष्टांग नमन, आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजले. त्यानंतर असे दिवस जात गेले आणि असं करता करता एक दिवस त्या सुदेव जो ब्राह्मण आहे त्याच्या घरी देवल मुनी आलेले. आणि देवल मुनी तिथे आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुदैवाने काय केलं आहे, पुढे येईल असते, की त्याने पाद्य पूजन केलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कंदमुळं, घरात जे काही त्याचा उत्तम स्वयंपाक बनला होता तो त्यांना अर्पण केला आहे. त्यांची पूजा अर्चा केलेली आहे. तो सुदेवात्मज ब्रह्मचारी सुखदेव तेथे आला सत्वरी, देवल मुनींच्या चरणांवरी प्रेमे मस्तक ठेविले. तै त्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोलत सुदेवा लागुनी, द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. अरे हा दुर्लभ गुणसागर, तुझं लाभला पुत्र सुंदर, तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी. आणि असं म्हटले. त्यानंतर त्या सुदेवाने आपल्या मुलाला बोलवले शुकदेवाला. शुकदेव देखील आलेला आहे आणि त्याने आपल्या ज्या प्रभूंच्या चरणी म्हणजे त्या जे आलेले आहेत देवल मुनी यांच्या चरणावरती डोकं ठेवलेले आणि त्याला पाहिल्याबरोबर देवल मुनींना अतिशय आनंद झाला. प्रसन्न चिंताने अंतःकरणाने ते सुदेवाला म्हणजेच ब्राह्मणाला म्हणतात की अरे किती सुंदर तुझा मुलगा आहे बघ, अगदी म्हणजे प्रभू सारखाच दिसतोय आणि भगवान विष्णू तुझ्यावरती प्रसन्न दिसत आहेत की इतका सुंदर तेजस्वी आणि बुद्धिमान मुलगा तुला झालेला आहे. या तव पुत्रा समान जगात, वेदाध्ययन करता विनीत, बुद्धिमान बोलका एक सासूत कोठेही नाही देखिला. ऐसे बोलून ते समय शुकासी म्हणे रे बाळा येई, तव असती हे कौतुक काय दिसत आहे पाहतो. त्यानंतर काय झालंय की शुकदेवाला या जे देवल मुनी आले त्यांनी म्हटले की बाळा जरा जवळ ये, तुझ्यासारखा बुद्धिमान मी आतापर्यंत इतके मुलं पाहिले पण तुझ्यासारखा पाहिला नाही. जरा तुझा हात दाखव बरं, मी तुझं जरा भविष्य बघतो आणि तुझं काय आहे नक्की त्या हातावरनं मला कळेल. तर जरा माझ्या जवळ ये आणि मला तुझा हात दाखव. की ते हे सुंदर छत्र, दोन चामरे विलसित विचित्र, वर्तुळ कमळ सहस्त्रपत्र, हस्ती पवित्र शोभत आहे. अंगुष्ठी सुंदर यवाकृत, आजानुलंबित हात शोभित, आकर्ण नयन विराजती, बुबुळ तळपती पिंगट, अति गोंडस सर्व शरीर, सस्मित वदनम दिसते मधुर, वलित तळ्याने भूषित उदर, भाग्य लक्षणे किती सांगू. मग त्यांनी याचा हात पाहिलेला आणि हातावरती अतिशय चांगली शुभ लक्षणं होती, म्हणजे छत्र, चामर, त्यानंतर कमळाची फुलं दिसली, त्यानंतर वेगवेगळे स्वस्तिक वगैरे शुभचिन्ह दिसली. शरीर त्याचं न्हाळलं तर शरीरावरती पुढे वर्णन आहेच की त्याचे कुरळे केस आहेत, अतिशय सुंदर चेहरा आहे, पिंगट डोळे आहेत, एकसारखे कान आहेत, सगळं शरीर अतिशय उत्तमरित्या त्या मुलींनी त्याचं सगळं शरीर न्याहाळलंय शुकदेवाचं आणि अतिशय उत्तम आणि अतिशय चांगली लक्षणं त्याच्या शरीरावरती दिसत आहेत. ऐसे बोलून कुमाराप्रत पुनच्च बोले विप्राप्रत, आगा सुदेवा हात वसुत गुणसागर केवळ, याची रक्षणे कैसी देख शंका ऐसा, कंठ सुरेख स्निग्ध कुरळ केश सकळिक, वक्षस्थळ उंच बहु पृथुग्रीव सुहास्य वदन, वृषस्कंदवत स्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान, आकर्ण नयन सुरेख, हा सर्व लक्षणे संपन्न कुमार, सौभाग्याचा होय सागर, परी एकच दोष आहे थोर, त्याने समग्र व्यर्थ केले. त्यांनी मग हे सगळं म्हटलं की सगळे याचे केस कुरळे वगैरे आहेत, अजानुभाऊ, हात लांब गुडघ्यापर्यंत आहेत, बोटे सुंदर आहेत, सगळी शुभ लक्षणं शरीरावर दिसत आहेत, डोळे अतिशय पिंगट आणि अतिशय उत्तम आहेत, कान एकसारखे आहेत, हे सगळं ठीक आहे. पण एक गोष्ट झाली आहे आणि त्या गोष्टीमुळे या सगळ्यावरती पाणी फिरलेलं आहे. ऐसे बोलून शिर हलवित, सुस्कार टाकून मुनी म्हणत, आधी आयुष्य पाहुनी यथार्थ, मग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची रक्षणे काय करायची, बुबुळे विन नेत्र गोलाची, गरज काय साचार.
त्यावरती त्यांनी म्हटलंय की शुकदेवांनी म्हटलेलं आहे की मी याचं आयुष्य पहिले पाहायला पाहिजे होतं, कारण आयुष्य पाहिल्याशिवाय बाकीची सगळी लक्षणं पाहणं आता मला असं वाटतं की आपण थोडी चूक केलेली आहे. कारण पुढे त्या कथेभागेमध्ये येईलच की त्या मुलाचं आयुष्य अतिशय अल्प होतं, पण आयुष्य पहिले न बघता शरीरावरची सगळी लक्षणं पाहिली आणि त्या लक्षणं सुंदर असून काय उपयोग आहे जर मुलगा अल्प आयुष्य असेल तर. म्हणून ते म्हणतात की एखाद्याच्या डोळ्यामध्ये बुबुळच नसेल, हा काळा भाग नसेल, नुसतीच पांढरी गारगोटी असेल तर ते काय कामाचं आहे. सुदेवा, हा तव नंदन 12व्या वर्षी जळी बुडवण औचित पावेल पै मरण. परी तू शोक करू नको, अवश्य होणारे ते पाही. आपोआप होते सर्वही, तया लागी प्रतिकार नाही. मुमुक्षुसी काय औषध. त्याच्यावरती त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलंय, सुदेवाला, की हे सुदेवा ब्राह्मणा, तुला मी सांगतो थोडस तू तुझं मन घट्ट कर. हा तुझा मुलगा 12व्या वर्षी जळामध्ये म्हणजे नदीमध्ये बुडून मरणार आहे, तरी तू दुःख करू नको. जे होणार आहे, जे नशिबात लिहिलंय ते कोणालाही चुकलेलं नाहीये. ऐसे बोलून देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासी. गौतमी सह तो द्विज तापसी दुःखे धरणीसी पडी गेला. देवलांचे वचन स्मरत भूमीसी लोळे विलाप करीत. काही वेळे गौतमी त्यात उठली धैर्य करून या. त्यानंतर हे देवल ऋषी एवढं सांगून ब्रह्मलोकाला निघून गेले. इकडे हे दोन्ही नवरा बायको जे आहे, ब्राह्मण आणि गौतमी, हे दुःख करत बसलेले आहेत आणि त्यांना ही गोष्ट सहन होत नाही की आपल्याला आज हे काय भविष्य कळलंय की 12 वर्षांनी आपला मुलगा मरण पावणार आहे, म्हणून ते दुःख करताय. तरी त्यातल्या त्यात गौतमीने थोड्या वेळाने स्वतःला सावरलं आणि ती आपल्या नवऱ्याला समजून सांगते. स्वांकावरी घेतला नंदन प्रेमे चुंबले तयाचे वदन. तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवित. म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा, धैर्य धरा उठा समर्था. पुढे घडून येणाऱ्या अर्था भिवू नये कदापि. मग त्या गौतमीने काय केलेलं आहे की आपल्या मुलाला मांडीवर घेतलंय शुकदेवाला आणि त्याचे लाड करते, त्याच्यावरती प्रेम करते, त्याच्यावरती चुंबनांचा वर्षाव करते आणि तिला आता गहिवरून आलंय की आपला हा मुलगा 12व्या वर्षी मरणार आहे. तरी देखील ती त्या ब्राह्मणाला, आपल्या नवऱ्याला समजून सांगते की जे होणार आहे ते तुम्ही कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही तुमच्या नशिबात जे आहे त्याचा आपण म्हणूया की स्वीकार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. भविष्य काळात होणाऱ्या घटनांचा आज तिचे दुःख करून काय फायदा आहे. आपल्याकडे जर 12 वर्ष आहेत तर तेवढे तरी आपण सुखाने जगूया. न होणारे ते कदाही जगत्रयी होणारे नाही. अवश्य होणारे तेही पायी घडून येईल निश्चते. शंकराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व. असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला. अवश्य होणार जे आहे ते होणारच आहे आणि जे होणार नाहीये त्याच्यासाठी तुम्ही कितीही खटाटोप केला तरी ते तुमच्या नशिबात नसेल तर तुम्हाला मिळत नाही. अशा एक प्रकारे ती आपल्या पतीचं सांत्वन करते आहे. हिरण्याक्ष पावला मरण, रुद्रासुराचे झाले निधन. कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले. तरी अवश्य भावी ते यथार्थ घडून येतेची पै समस्त. यास्तव आपण उठावे त्वरित, हरी रागून भजावे. एवढ्या प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी. श्रीमद वाल्मिक मुनी रायासी कथिता झाला. अशा पद्धतीने ही सगळी गोष्ट वाल्मिक ऋषींनी त्या राजाला सांगतायत की राजाला तिथे 5 पुत्र होते, 1 मुलगी होती, पण राजाचं म्हणणं होतं की मागच्या अध्यायात आपण पाहिलं की हे सगळं सुख ऐश्वर्य मला कसं मिळालं, मी कुठल्याही प्रकारचं पुण्य केलं नाहीये. तर त्याची ही पूर्वजन्मीची कथा सांगितली की मागच्या जन्मामध्ये तू ब्राह्मण होता, तुझं नाव सुदेव होतं, तुला शुकदेव नावाचा मुलगा झाला. ही सगळी कथा आपण आता पाहिली आणि तो 12व्या वर्षी मरणार आहे हे ऐकून त्यांना फार दुःख झालंय. अशा प्रकारे इथे 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. इति श्री अधिक मास महात्म्यासार बृहन्नारदीय पद्मागार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तमोध्याय गोड हा. गोपाळ कृष्ण भगवान की जय.